मनीषा मोहिते प्रकरणात मोठी अपडेट. अंत्यसंस्कार झाले, आरोपी न्यायालयात हजर आणि आता सासरच्यांनीच आरोपांवर दिले मोठे उत्तर. मनीषा विनोद मोहिते यांच्या मृतदेहाचे फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत व्हिडिओद्वारे शवविच्छेदन करण्यात आले. रविवार असल्याने अहवाल मिळाला नाही. रात्री 9 वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात वर्धा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आज 13 जुलै रोजी संशयित आरोपींना न्यायालयात हजर करून वर्धा कारागृहात रवाना करण्यात आले. न्यायालय परिसरात मोठी गर्दी होती. याचवेळी मनीषाच्या सासरच्या नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला. पहा नेमकं त्यांनी काय म्हटलं. पोरीचं सून म्हटले आपल्या लेकासाठी आपल्या लेकासाठी सून पोरीसारखी वागवा लागते सर. आपल्याला पोराची बी खुशी सूनची बी खुशी. तुम्ही कोणा पोराची मावशी आहे मावशी. बरं मग काही की 5 लाख रुपये वगैरे मागत होते हुंडा. खोट्या गोष्टी सर्व खोट्या. हो आम्ही आजच आलो सर. तर ते का नाही तिच्या टीपवर पूर्ण पाय असे आहे सर. पूर्ण दोन्ही सासू सासरे घरी होते म्हणून नाही सर. नाही सर. शेतात शेतीत जास्त हे नाही. पोरगा ड्युटीवर जाईल आपल्या घरी शेती असल्यावर आपल्या शेतीत काम करायच लागते. करायला लागत तिथे मारहाण बी झाली म्हणजे नाही मारहाण बी झाली. तिला सर काही नाही. तिला खाज आहे सर. खाज आहे पूर्ण अंगाले पूर्ण शरीराले खाज आहे सर. नाही नाही ते म्हणजे दवाई लावत होती. दवाई लाव तिच्या काही म्हणत नाही कोणतं काय रिंगोजन आहे का. रिंगोजन ते लावत होती. रिंगोजन बाटल बी आहे तिच्या याच्यावर पडलेली सर. आणि टूप पण आहे सर. आणि ते गलती झाली असेल तर बा मला आणि फाशी द्या असं म्हणत आहे. काही मेडिकल निघत असन काही निघत असन फाशी द्या. मी फाशी घ्यायला तयार आहोत. अबजाळ घेतलाय सर. हे सुनीला ते बलात्कार कोणी करू शकत आणि नाही सर ते यांच्या घरी गेली होती आई वडिलाच्या घरी. तिथं पण ती दवाई पेली आहे. तिनं नसा पण कापले नसा कापेला आहे. दवाई 3 हे तिसरी घटना आहे त्याचीवाली. सासू सासऱ्यांना मिलिटरीवाल्याची मिलिटरीवाल्याची आहे. कशाला आपण हे करायचं त्याचं वाला ते म्हणून त्याने झाकून ठेवलेलं आहे. आणि तिला झोपून राहे ते खाय नाही काही नाही. चला बा तुला दवाखान्यात नेतो पण दवाखान्यात बी जात नाही जाय तिला काहीतरी त्रास असं नव्हता सर. म्हणजे पोरी सर फुलासारखी तिला गुलाबाच्या फुलासारखी अशी ठेवली तिला. पोरगा ड्युटीवर होतं म्हणून तिला त्यांच्या जीवन होतं सर. त्याला पैशाची कमी नाही आहे सर. हे सर्व्हिसर आहे सर्व. त्याच्या घरी बकऱ्या कोकऱ्या गाई म्हशी सर्व आहे त्याच्यामध्ये बांधलेल्या गेला बकऱ्या चरायले. हो. आणि सासू गेली शेतामध्ये. घरी सुना होत्या निघाले. म्हणजे माहिती का पडलं मग फाशी घेतली म्हणून. हे 4-5 वाजता माहिती. वावरातून ते शेतातून आले तेव्हा नाही लहान मुलगा आहे शाळेवाला. तो का नाही घरी आला जेवण करायला. जेवण केलं वाटते त्यानं. काकू काकू म्हणून त्याला आवाज दिला. दरवाजा ठोकला त्यानं. तर दरवाजा काही उघडला नाही त्याचा. तिचा आवाज नाही आला बाहेर. काहीच नाही. मग ते नाही उघडला त्यानं. तर मग यानं म्हणलं का हे दरवाजा कारण तर मग अजून गेला ते असं झोपेल बा. तर ते गेलं पोरगं जेवण करून आलं. अजून ते त्यानं म्हणलं का काकू दरवाजा काऊन नाही उघडला. तर त्यानं आतमधून पाहिलं. तेवढ्यातून शेतीमधून येऊन राहिले सासू सासरे आणि त्याची माय काकू. घरी कोणीच नाही होतं. भाऊ पण त्याचा याच्यावर कामावर गेला का ते कंपनी. हेच एकटी राहत जाय ड्युटीवाल्याची बायको. हिला कामावर नेत नव्हते कोणी. शेतात पाठवत होते. नाही हे नाही. माझ्या 2 सुना आहे. दरवाजा आतमधून पाहिलं का ते टीप ठेवेल आहे बा. त्या पोरानं पाहिलं. मग तसेच आले तर त्या पोरीच्या सासऱ्या पोरानं मग त्यानं काय केलं दिसलं नाही म्हणून तर मग तो वरत गेला ना असं याच्यातून छिद्रातून पाहिलं तर त्याला लटकेल दिसली त्याला. म्हणून त्यानं धावत आला यायला सांगितलं का हे कापड लटकून दिसली तर या पोरानं सबल घेतली. नवऱ्याला सांगितलं का माझी तब्येत बयकली हे बयकली. तर ते म्हणे आई सोबत दवाखान्यात जा. मग आई तू दवाखान्यात घेऊन जा. ते म्हणाली का मी जात नाही मी माझ्या माहेरी जातो. तर माहेरी काय जातो तू इथं आईसोबत दवाखाना कर असं तिनं म्हणलं. तर ते नाही म्हणे. मग माझी तब्येत सासू म्हणाली का चाल बाई तुला दवाखाना करतो. तर ते म्हणाली का नाही माझी तब्येत जमली आता. आणि यायला शेतात जाऊ दिलं आणि हिनं असं कारण केलं. शेतात गेले ते तिचा सासरा बकऱ्या घेऊन गेला असं जनावर घेऊन गेला. ती सासू शेतामध्ये गेली निंदाला खुरपाला जावा पण गेल्या सर. सुऱ्या हिला एक 2 सुना आहे त्या बाईला. तिसरी मोठी आहे. दुसरा नंबर आहे आणि 3रा नंबर. देर पण नव्हता घरी. देर पण डवऱ्याला गेला होता. खातानाला गेला होता. कोणीच नव्हतं घरी. नीला ठेवली. मग ते पोरगं आलं त्याच्यानंतर ते माहीत झालं. तर मग त्या पुतण्यानं दरवाजा तोडला. तरी पाहिलं. मग ते घरात शेतीमधून येतच होते. तर मग त्यानं पाहिलं तसेच ते धावले. त्याला जीव आसन बा. तिला काढू आपण काढली जीप गाडी असं बोलावलं आणि तिला दवाखान्यात पोचता केली.
तिला मारली नाही हे म्हणते का तिचा बलात्कार केला. नाही, बलात्कार सासरा नाही करायचं. बापाप्रमाणे राहते तिला असं सासर. गुलाबाच्या फुलासारखं हा. ठेवलं सर तिला. असं तिला काहीच नाही आहे. तिला त्रास नव्हता, काही नव्हता. पोरानं पण म्हणलं तर मी 16 तारखेला येतो मी, तुला माहेरी नेऊन सोडतो मी, हा. तुझा दवाखाना करतो, तुला माहेरी ते नेऊन म्हणे मी सोडतो. आताच जातो. मी आताच जातो. तर ते 15 आता- तारखेपर्यंत असं बोलचाल झालं त्याचं दोघाही नवरा बायकोचं. पहिले पण ते बार असं हे करायला बा आता हे मला नको बायको. ते बायको फोनामध्येच नको मला. त्यांचं बोलचाल बोलचाल. झालं. बापाच्या घरी दवाई पेली होती. दवाई पेली माईबापाच्या घरी. खायची दवाई? काय हे फरशी पुसाची ते काय आहे नाही का ते सॅनिटायझर. हा? फिनाईल हा, ते फरशी पुसाचं तिनं नस पण कापली होती. नस कापली. 2 वेळा तिनं गोळ्या घेतल्या. गोळ्या पण घेतल्या. 2-3 फिनाईल वेळा टाकायला. तिला भरती केलं होतं तिच्या माहेरी. मग पोरगा म्हणाला का हे आज नस कापली, आज उद्या तिनं गोळ्या घेतल्या, सकाळी आपलं घर फसवणार आहे असं पोरानं म्हणलं होतं तिकून ड्युटीहून. पण हे मायबाप काय म्हणाले, बाबा सुधरून जाय म्हणून तिच्या